जी मस्कर सरांना आपण मायक्रोफोनवरती ऐकलं. सेमीफायनल 2ची मॅच आपल्याला पाहायला मिळाली. एका साईडला शिवसाई इंडियन्सचा संघ आणि एका साईडला शिवसाई स्टार्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. जिथे टॉस जिंकला शिवसाई स्टार्स टीमच्या कप्तानाने टॉस जिंकल्यानंतर त्यांचा फिल्डिंग करण्याचा निर्णय आला. चला प्लीज फास्ट क्रिकेट खेळायचं विनंती असेल. विनंती असेल दोन्ही टीम्सला. आता आपल्याला फास्ट क्रिकेट इथून मात्र खेळायचं आहे. लक्ष द्या, थोडंसंही आता टाइमपास चालणार नाहीये. आमच्या स्मार्ट वॉच मध्ये देखील इथून मात्र आम्ही टाइम आता इथून मात्र सेट केलेला. लक्ष द्या. चला कॅप्टन धर्मेश पाटील वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचं. लक्ष द्या. गोलंदाजी इथून मात्र आपण बघू शकाल करत असताना प्रथमतः ये जो क्लाइंट था ना अभी एक मंडल का मंडल तो नीचे अपना वो लगेगा. मंडल वो लगाया क्या नीचे? नहीं वो लगा रखा है टीम का हे कापून घ्या ना ते काय सरळ जातं. मी तसंच ठेवतो. नाही हे कापून घ्या म्हणजे तुम्हाला तिकडं असं पुढं जातं. शिवसाई इंडियन्स आणि शिवसाई स्टार्स या दोन टीमच्या दरम्यान सेमीफायनल 2चा सामना आपल्याला पाहायला मिळतो. चला प्लीज वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा विनंती असेल. वेळ आता आपण कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे. मॅचला इथून मागे सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते पहिली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेल्या शिवसाई स्टार या टीमची एका साईडला गणेश पावगे सर आपल्याला पाहायला मिळतात, तर दुसऱ्या साईडला राहुल वैश ज्याचा या स्पर्धेमध्ये संपूर्ण दरारा राहिला. अगदी अशक्य ते शक्य काम त्याने करून दाखवलेल्या. जेव्हा जेव्हा आपला संघ अडचणीत सापडला त्या वेळेला मात्र संकट मोचक म्हणून आपल्या टीमसाठी धावून आलेला. गोलंदाजी मार्कवरती गोविंदन आपल्याला पाहायला मिळतात. लेट्स प्ले टाइम केला सामन्याला सुरुवात. प्रवीण गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी इथून मात्र तयार झालेल्या प्रवीण यांचा पहिला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. फटका तर अप्रतिम आहे, परंतु या बॉलवरती धावा किती अंपायर कळवतात. या बॉलवरती 2 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. आता 2च धावांवरती इथून मात्र गणेश पावगे सरांना शांत राहावं लागेल. शिवसाई मित्र मंडळ आयोजित शिवसाई प्रीमियर लीग स्पर्धा आपण बघू शकाल. यावेळेला बॉल अक्षरशः इथून मात्र टर्न होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समनला पूर्णपणे बीट केला आणि त्यानंतर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही मला मोठे फटके मारू शकाल, मी देखील काही कमी नाही आहे, मी देखील तुम्हाला डॉट बॉल रिलीज करू शकतो हे सध्या सांगतात प्रवीण गोलंदाज. टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु किशोर आपल्याला पाहायला मिळाले. अफलातून फिल्डिंगचं प्रात्यक्षिक त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय आणि इथून मात्र एक सिंगल कंप्लीट झालेल्या. आता स्ट्रायकिंग इन वरती बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. राहुल वैश, राहुल हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया आता त्यांच्या माध्यमांना कशा रीतीनं इथून मात्र बॅटिंग केली जाणार. चला प्लीज वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचं. लक्ष द्या. गोलंदाज प्रवीण पुन्हा एकदा तयार होतात. फील्ड प्लेस मध्ये बदल केला जातो. बॉलर तयार. या वेळेला फटका अप्रतिम
परंतु तिथे मात्र धर्मेश पाटील यांचे शर्तीचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले, परंतु त्या प्रयत्नाला अपयश मिळालं. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रस मिळतील 4 येतो आहे राहुलच्या पाठमधनं या इनिंग मधील पहिला चौकार. या बळीला मात्र घडतंय काय, इथून मात्र विकेट करण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली राहुलला आणि डॉट बॉलची सांगता. बॉल जर आपण बघितले तर आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपला, 7 धावा धावफलकावरती. आता शेवटचा 1 बॉल बाकी आहे. बघूया हा 1 बॉल आता कशा रीतीने इथून मात्र हाताळला जाईल. बॉलर देखील तयार होतात. प्रवीण यांचा या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल. स्ट्रायकिंग इनला सध्या राहुल वैश आपल्याला पाहायला मिळतो. यावेळीचा फटका अप्रतिम. तिथे मात्र चांगली फिल्डिंग विशाल आणि आता ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 7 धावा बिनगडी बाद, 7 धावा धावफलकावरती. आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात धर्मेश पाटील. गणेश सर, सागर सर, आपलं सहर्ष स्वागत आहे, वेलकम. 7 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 मध्ये धर्मेश पाटील आपल्याला धर्मेश पाटील यांचा हा पहिलाच बॉल. तिथे मात्र जर का आपण बघितलं एकदा आपल्याला पाहायला मिळते. या बळीला लाईन चांगली आहे आणि इथून मात्र 5 बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. योग्य टप्प्यावरती सध्या गोलंदाजी करतात धर्मेश पाटील. आणखीन एक चांगला बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात, परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, जिथे 2 धावा मिळणार आहेत. 2 धाव्याच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्डवरती डबल डिजिट मध्ये रन्स आपण पाहू शकाल. 10 धावा, 10 धावा टीमच्या स्कोरबोर्डवरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. सध्या दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे या ओव्हर मधील. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळीचा बॉल इथे मात्र आणखीन एक चांगला बॉल. बॅट्समनला आता इथून मात्र पूर्णपणे शांत ठेवलेला सबसे कातील धर्मेश पाटील सध्या गोलंदाजी करतात. चांगली गोलंदाजी. फुटी क्लबचे खेळाडू आहेत, फिटनेसला जपत आलेत. अंडरआर्म क्रिकेट खेळत असताना ओव्हरऑल क्रिकेट मध्ये देखील चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे. यावेळेला फक्त अप्रतिम, परंतु गणेश पायदे सर देखील आता शांत बसणार नाहीयेत आणि त्यांच्या बॅटमधून हा चौकार आला आणि तदनंतर त्यांनी सांगितलं मी देखील चौकार मारू शकतो. धर्मेश पाटीलच्या विरुद्ध ठोकलेला चौकार. आता धर्मेश पाटील यांच्या स्पेल मध्ये अजून मात्र 1 बॉल शिल्लक आहे. बॉल तयार होतात. संपला. यावेळेचा बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न. बॉल चालला घोषांच्या क्षेत्रात, जिथे 1च धाव मिळणारा. ओव्हर नंबर 2 चा आता खेळ संपला आणि धावफलकावरती 15 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये दीपक बोराडे अगदी प्रोफेशनल ऑफिशियल स्कोरर आपल्याला पाहायला मिळतात. ICC अंपायर म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. तिथे देखील चांगलं कार्य त्यांचं राहिलेलं आहे. दीपक बोराडे सर सध्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये चांगलं कार्य करतात. यावेळेला बॉलला टॅप केलं. बॉल थांबणार नाहीये. बॉल चालला 1 बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. राहुलच्या बॅटमधून येतोय खाली सुपर डुपर हा चौकार. आणखी एक विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र बॉलरच्या हातातून बॉल निसटला. बॅकअपला खेळाडू होता धर्मेश पाटील आणि चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला फक्त अप्रतिम, फिल्डिंग चांगली आहे, परंतु तिथे बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी जर का आपण बघितलं तर
सीमारेषेच्या लाईन वरती त्यांचा पाय आपल्याला पाहायला मिळाला प्रवीण यांचा इथे मात्र 4 रन्स आपल्याला पाहायला मिळतात 4 धाबींच्या मदतीनं 23 धावा धावफलकावरती फटका अप्रतिम परंतु तिथे किशोर यांची अप्रतिम फिल्डिंग किशोर यांनी मात्र आपल्या फिल्डिंगने इम्प्रेस केलं यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न धावची बाद होण्याची संधी बॅट्समॅन बाद झाले गणेश पावगे सर इथून मात्र बाद होता परंतु खूप चांगला रोल त्यांना बजावला त्यांच्या बॅटमॅनने धावा आपण पाहिल्या 13 धावा त्यांच्या बॅटमॅन आपल्याला पाहायला मिळाला चांगली बॅटिंग करत होते परंतु इथे मात्र धावचीच्या रूपाने त्यांना बाद व्हावं लागलं अजूनही मात्र या ओव्हरमध्ये म्हणजे अर्जुन यांच्या स्पेलमधील 1 बॉल शिल्लक आहे बघूया आता हा 1 बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल वृक्षांत सध्या मैदानाच्या आतमध्ये आलेला पाहूया त्याच्या माध्यमातून कशा रीतीने बॅटिंग केली जाईल धावफलकावरती धावा 23 लॉस ऑफ 1 विकेट 2.5 चेंडूचा खेळ संपलेला आहे बॉलर तयार अर्जुन यांचा बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न बॉल थांबणार नाहीये बॉल चाललाय दोन्हीच्या वेगानं दुशूम 4 रन चौकार ओव्हर नंबर 3 चा आता खेळ संपला आणि धावफलकावरती 27 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात अजूनही मात्र 12 बॉल शिल्लक आहेत आणि या 12 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील वेट आला गोलंदाजी मार्क वरती वेट या वेळेला मात्र वेटचा बॉल विकेट जर राहुल या खेळाडूची मिळवली तर 500 रुपये कॅश प्राइज दिला जाईल विवेकजी भालेराव यांच्या वतीनं वेट या खेळाडूला यावेळेला पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो फटका अप्रतिमा बॉल करणार नाहीये अनस्टॉपेबल मॅग्निफिशन फॅब्युलस स्ट्रोक बॉल सीमा पार इथे चौकार 32 धावा धावफलकावरती गेट वरती इथून मात्र हल्ला बॉल चढवला जातो मोठा फटका आला आणखी एक आता राहुल एक्सप्रेस थांबणार नाहीये या हार्बर लाईन मध्ये एक्सप्रेस कधीही धावली नाही परंतु एक्सप्रेस आणण्याचं काम राहुल वैष्ण केलेला काय फटकेबाजी करतो अप्रतिम फटकेबाजी आणखी एक सलग 3 बॉल वरती 3 चौकार आजच्या रात्रीमध्ये उजेड पाडण्याचं काम सध्याच्या घडीला सध्याच्या मोमेंट मध्ये इथून मात्र हा खेळाडू करत असताना आपल्याला पाहायला मिळतो 4 बॉल वरती 4 चौकार काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते निरूपणचा इथून मात्र आता रेकॉर्ड तोडला जाईल का 5 बॉल वरती 5 चौकारांचा 4 बॉल वरती 4 चौकार आलेत आणि या वेळेला मात्र व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला एक्स्ट्रा रन्स 45 धावा धावफलकावरती आणि 5वा देखील चौकार आला निरूपणचा रेकॉर्ड तुटला 5 बॉल वरती 5 चौकार ठोकणारा हा दुसरा फलंदाज आता बराबरी झालेली आहे या दोघांची आता ओव्हर कंप्लीट झाली 4 ओव्हरचा खेळ संपला आणि त्या धावफलकावरती 49 झाला अर्यन आता डेथ ओव्हर मध्ये आर्यनचा हा पहिलाच बॉल चाललाय 1 बॉल सीमा पार वृक्षांच्या बॅट मधनं देखील हा चौकार येतो वृक्षांत देखील आता शांत बसत नाहीये तो देखील चांगली बॅटिंग करतो आर्यनचा पुढचा बॉल आणखीन एक बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न काय धावलाय
काही वेगाने धावला रुक्षा, अगदी जर का आपण बघितलं तर भरपूर वेगाने तो धावला आणि इथे मात्र एकदा कंप्लीट झालेली 54 धावा अफलकावरती अर्धशतकाहून जास्त धावा टीमच्या स्कोरबोर्डवरती आपण बघू शकाल. बॅटिंग करणाऱ्या शिवसाई स्टार या टीमचा या बळीला फटका प्रतिमा काय फटकेबाजी करतोय. वाकडे तिकडे पाबलीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर चौकार मारेगा लेकिन राहुल भाई झुकेगा नहीं साला. अफलातून फटकेबाजी करत असतात. यावेळेला हा बॉल 38 मध्ये आता 2 ऍड करा म्हणजे 40 या धावसंख्येने वरती खेळतो बॅट्समन राहुल. अजूनही बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत 2. पाहूया पहिली 50 सागर गाडगे यांच्या बॅटमन आपण पाहिली. यावेळेला बॉलला टॅप केले, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 44 धावांवरती सध्या क्रिकेट खेळतो राहुल वैश. 1 मॅन शो 1 साइड हिरो आजच्या रात्रीतील. आर्यनचा हा बॉल याही बॉलला टॅप केलं आणि 4 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग आवडली असेल तर राहुलसाठी जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाही. काल फटकेबाजी 48 धावांची धुवाधार खेळी आपल्याला पाहायला मिळत. डाबाचा खेळ इथे मात्र संपला आणि पहिल्या डाबाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धाबा 68 धाबा आणि विजयासाठी 69 धावांचं लक्ष्य. इथे मात्र मॅचला सुरुवात झाली आहे सेकंड इनिंगला जिथे मात्र विजयासाठी धावा करायच्या 30 बॉल मध्ये 69 धावा. 30 चेंडू विजयासाठी 69 धावांची गरज आहे. काय घडणार या मॅच मध्ये, कोणता संघ जिंकणार? सेमीफायनल 2चा सामना सध्या आपण अनुभवतात. गोलंदाजी मार्क वरती गणेश पावगे सर आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला प्रवीण, नाशा एंडला धर्मेश पाटील. धर्मेश पाटील यांच्या आता बॅट आजच्या दिवसामध्ये शांत बसली आहे. त्यांना चांगली बॅटिंग करावी लागली ही जर मॅच जिंकायची असेल तर. परंतु गोलंदाजी करत असताना आता गणेश पावगे सर कशा रीतीने बॉलिंग करणार देऊया दोन्ही टीम्सला शुभेच्छा. 30 बॉल आणि विजयासाठी 69 धावांची गरज. लेट्स प्ले.
यावेळेला इथे मात्र आपण पाहू शकाल एक धाव कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीनं धावांचा एटीएम आता ओपन झालेला शिवसाई इंडियन्स या टीमचा पुन्हा एकदा गोलंदाज तयार फुल प्लेस मध्ये बदल केला जातो कारण प्रत्येक रन फार इम्पॉर्टंट आहे कारण आता या ट्रॉफीच्या जवळपास हे दोन्ही संघ येऊन पोचलेत फटका अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला परंतु तिथे मात्र राहुल हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेला देखील आपण बघू शकाल कॅच ड्रॉप झाली कॅच शूटा बॉलर का दिल टूटा आणि इथे मात्र जीवदान मिळालं धर्मेश पाटील यांना आता बॅट चेंज केली आहे जवळजवळ 3 ते 4 बॅट त्यांच्या पर्सनल बॅट आहेत परंतु आता त्या बॅटचा वापर योग्यरित्या ते करतील का हे पाहणं गरजेचं आहे फटका अप्रतिम बॅट चेंज केल्यानंतर आता त्यांनी लकी बॅट बाहेर काढली आणि त्या बॅटने धावा येतात 1 2 3 नव्हे तर 24 नंबरची बॅट आहे या बात आहे रुपेश सरांच्या माध्यमातून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते आता प्रश्न केला जाईल बॅट जर कोणाला हवे असेल तर धर्मेश पाटील यांच्या दुकानात मिळेल पुन्हा एकदा बॉलर तयार यावेळेला देखील आपण बघू शकाल कॅच ड्रॉप झाली आणि पुन्हा एकदा जीवदान मिळाल्या धर्मेश पाटील यांना गणेश पावगे सध्या चांगली बॉलिंग करतात परंतु क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नाहीये यावेळेला पुढे सरसावत क्रिकेटमध्ये फुटबॉलचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं एक धाव आता कंप्लीट झाली आणि आता या एका धावेच्या मदतीने ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा 7 धावा आतापर्यंत आपण बघतो येणारे बॉल 24 आणि धावा करायच्या 62 24 बॉल मध्ये 62 करायच्या आहेत गोलंदाजी मार्क वरती राहुल आपल्याला पाहायला मिळतात यावेळीचा हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर विनायक सरांचा इशारा येतो आहे वाईट बॉल यावेळेला इथे मात्र मिस फिल्डिंग झाली बॉल चालला सीमा पार रन्स मिळते 4 येतो आहे चौकार आणि नो बॉल वरती हा चौकार आलेला यावेळेला देखील चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आता मात्र बॅट्समन धर्मेश पाटील यांना शांत राहावं लागेल यावेळेला फटका अप्रतिम याही वेळेला जीवाच्या आकांताने तिथे फिल्डिंग करत होता परंतु बॉल थांबला नाही बॉल सीमा पार येथे चौकार पुन्हा एकदा बॉल तयार यावेळेला आणखीन एक चांगला फटका परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात सिद्धेशने मात्र खूप चांगली फिल्डिंग केलेली आहे 1.3 चेंडूचा खेळ संपला 18 धावा धावफलकावरती अजूनही मात्र राहुलच्या स्पेल मधील 3 बॉल बाकी आहेत यावेळीचा फटका अप्रतिम बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये जिथे एकच धाव मिळणारा एका धावेच्या मदतीने 19 धावा धावफलकावरती 19 रन्स ऑन दी बोर्ड 19 धावा धावफलकावरती चला बॉल द्यायचा यावेळीचा फटका अप्रतिम इथे मात्र प्रवीण यांची चांगली साथ लागताना आपल्याला पाहायला मिळते बॉल चालला सीमा पार रन्स मिळतील 4 येतो SSPL ब्रँड चौकार यावेळेला देखील आपण बघू शकाल आपल्या फॉलोत्रमध्ये या बॉलला फील्ड केला
आता ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. धावफलकावरती धावा 24, येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये 45 करायचे आहेत. या ओव्हरमध्ये गोलंदाज राहुलने 11 धावा खर्च केल्या. आता ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलर आला आहे श्रवण. या वेळेला देखील आपण बघू शकाल फटका प्रतिभा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. टाळ्यांचा गजर, शिट्ट्यांचा आवाज आणि आपण बघू शकाल मुलाच्या बॉलिंग वरती वडिलांनी चढवलेला हल्ला. काय फटका सजवला, 4 रन चौकार. चार धावांच्या मदतीनं 28 धावा धावफलकावरती. यावेळेला फ्लाय केली होती परंतु बॉल चालला सीमापार. इथून आणखीन एक श्रवणच्या बॉलिंग वरती. इथून मात्र चौकार बाप होत आहे हे सध्या सांगतात बॅट्समन प्रवीण. यावेळेला फटका तर अप्रतिम होता परंतु इथे मात्र एकच धाव मिळणारा. एकाच धावेवरती इथून शांत राहावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज श्रवण इथून मात्र तयार होईल. स्ट्रायकिंगला धर्मेश पाटील आल्यानंतर फिल्डिंग मध्ये बदल. यावेळेला देखील आपण बघू शकाल इथे चांगली बॉलिंग आता आपल्याला पाहायला मिळते. आता हा डॉट बॉल. गोलंदाज श्रवण पुन्हा एकदा तयार झाला. श्रवणचा हा बॉल फटका अप्रतिम परंतु तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. राहुल पडतोय, राहुल उभा राहतोय, राहुल धडपड करतोय कारण एक पाऊल तो या ट्रॉफी पासून दूर आहे. 34 धावा धावफलकावरती. तर शेवटचा बॉल श्रवणच्या स्पेल मधील. आणखीन एक चांगला बॉल, धावचीत बाद होण्याची संधी परंतु ऋषांचं मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण. आता येणारे बॉल 12 आणि विजयासाठी 34 धावांची गरज आहे म्हणजे 17च्या सरासरीनं प्रति ओव्हर धावा तुम्हाला इथून मात्र काढाव्या लागतील. बारा बॉल आणि विजयासाठी 34 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती ऋषांक आला. पाहूया काय घडणार. ऋषांकाला गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंगला प्रवीण सध्या चांगला क्रिकेट खेळतात. प्रवीण पडबल 8 बॉल मध्ये 17 धावा त्यांच्या बॅटमॅनला. 11 बॉल मध्ये 15 धावा आलेला धर्मेश पाटील यांच्या बॅटमॅनला. चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. ऋषांचा पहिला बॉल 55 सिग्नल. ICC नियम क्रमांक 22 व्हाईट बॉल. पुन्हा एकदा आता गोलंदाज तयार होतात. ऋषांचा बॉल क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. एकदा कम्प्लीट. आता एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतोय बॅट्समन धर्मेश पाटील यांना. ऋषांक तयार. यावेळेला फटका तर अप्रतिम होता. श्रवणच्या पायाला स्पर्श केल्यानंतर बॉल मैदानाच्या आतमध्ये आला आणि इथून मात्र एकदा पुन्हा एकदा कंप्लीट झालेली आहे. सिंगल डबल धावा जमवल्या जातात कारण सध्या धावांची गरज आहे शिवसाई इंडियन्स या टीमला. यावेळेला पंचांचा सिग्नल नो बॉल आणि इथून मात्र नो बॉल वरती 6 रन्स आपण पाहिली म्हणजेच आता 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातात. ऋषांचा हा चांगला बॉल, चांगली फिल्डिंग गणेश यांची आपल्याला पाहायला मिळते. समीकरण 9 बॉल मध्ये 28 करायचे आहेत. 9 चेंडू 28 धावांची गरज. बोला तयार. ऋषांचा हा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट बॉल. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कह दिया आणि इथून मात्र डॉट बॉल आला. यावेळेला 15चा सिग्नल व्हाईट बॉल. आता 8 बॉल मध्ये धावा तुम्हाला करायच्या आहेत.
इथे मात्र जर आपण पाहिलं 28 धावांची गरज आहे. आठ मध्ये 27 8 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये 8 चेंडू 27 धावा 27 धावा 8 चेंडू. पुन्हा एकदा बॉलर रुशान इथून मात्र तयार होतो. या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी अजूनही मात्र त्याच्या स्पेल मधील इथून 2 बॉल शिल्लक आहेत. बघूया काय घडणार या मॅच मध्ये. दुसरी सेमीफायनल वेट आला मैदानाच्या आतमध्ये. वेट साठी टाकलेला हा बॉल इथे मात्र एक धाव कंप्लीट झालेली आहे आणि आता एकाच धावेवरती तू शांत राहावं लागेल. 7 बॉल 26 करायचे आहेत. 7 बॉल मध्ये 26 रुशांच्या स्पेल मधील हा शेवटचा बॉल. यावेळेचा फटका अप्रतिम. राहुलची चांगली फिल्डिंग आणि बॅट्समन इथे मात्र आउट झालेला धर्मेश पाटील यांच्या खेळीचा अंत. बिग विकेट टू गो. मोठा बॅट्समन इथून मात्र बाद झालेला. बॅट्समन इथून मात्र बाद झालेला. येणारे बॉल 6 आणि विजयासाठी धावा करायच्या 26. 6 ला 26. 6 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्जुन आपल्याला पाहायला मिळतात. यावेळीचा हा बॉल इथे बॅट्समन इथून मात्र धावचीच्या रूपाने बाद झाला. अर्जुन आले आणि अर्जुन मैदानाच्या आतमध्ये बाहेर गेले हे समजलं सुद्धा नाहीये. गोल्डन डकची शिकार शून्याचा चष्मा घालून अर्जुन पॅव्हिलियनच्या दिशेला जात असताना आता मैदानाच्या आतमध्ये प्रणय शिंदे आलेला. मग त्याच्या माध्यमातून कशा रीतीने बॅटिंग केली जाणार. 5 बॉल मध्ये 26 करायचे आहेत. 5 बॉल 26 शागिनीला वेध आहे. फटका अप्रतिम आहे परंतु रुशांचं तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. रुशान पहा धडपडतो कारण आता एक धाव महत्वाची आहे कारण ही ट्रॉफी वाट बघते. या वेळेला देखील आपण बघू शकाल आणखीन एक चांगला बॉल. आता मॅच मध्ये एक ट्विस्ट निर्माण झाला. एकतर्फा सामना आपल्याला पाहायला मिळतो. 3 मध्ये 25 प्रणयसाठी टाकलेला हा बॉल आणि इथे मात्र बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये जिथे एकच धाव मिळणार. 2 धावा यस. थँक्यू. आता 2 बॉल मध्ये 23 करायचे आहेत. 2 चेंडू 23 धावा. जवळजवळ अर्धा सामना हा जिंकलेला फिल्डिंग करणाऱ्या शिवसाई स्टार या टीमनं. आता पाहूया औपचारिकता शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये 23. प्रणय स्ट्रायकिंग येण्यावरती उभा. बॉलला चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जाता जाता प्रणयच्या बॅटमधून हा चौकार आणि टीमच्या 50 धावा इथे मात्र कंप्लीट झालेल्या आहेत. शेवटचा बॉल आणखीन एक चांगला फटका आणि हा सामना जिंकला म्हणजे दुसरा फायनलिस्ट संघ आपल्याला मिळाला. शिवसाई स्टार संघ. अभिनंदन. वेलपेड. कॉंग्रॅच्युलेशन. आता जर का आपण पाहिलं मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका साईडला शिवसाई किंग्स आणि एका साईडला शिवसाई स्टार्स. अफलातून सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच क्रमांक 4 म्हणजे 4 ट्रॉफीज आतापर्यंत ट्रॉफीज इथून मात्र मिळवलेल्या आहेत. राहुल आपण यायचं. याही मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला राहुल वैश. 48 धावा त्याच्या बॅटमध्ये आला. राहुल या मॅन ऑफ द मॅच. मला
मालकवीर पण तोच आहे. मालकवीर पण तोच आहे. राहुल यांना आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सन्मानित करतो. एकदा बोलू जोरदार टाळ्या होत्या. राहुल वय 48 धावा त्याच्या बॅट मधला अफलातून खेळ त्यांना दाखवला आणि इथून मात्र मॅन ऑफ द मॅच देऊन इथून मात्र सन्मानित केले जातात. राहुल काय खेळ दाखवला. सिद्धेशला ही मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी डेडिकेट केलेली आहे. म्हणजे 4 ट्रॉफ्या जिंकल्यात तर 3 ट्रॉफ्या इतरांना दिल्यात आणि 1 ट्रॉफी त्यांनी स्वतःकडे ठेवलेली आहे. म्हणजे मनाचा मोठेपणा आतापर्यंत दाखवलेला आहे. असे खेळाडू कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला मिळालेलं बक्षीस ते दुसऱ्याला समर्पित करतात. म्हणूनच मोठ्या खेळाडूंची अशी खासियत असते. वेलप्लेट राहुल वैश्य. आता मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. जे प्रेक्षक या मॅचच्या संग्रामची आवड याला जास्त का पुन्हा बघायला या मॅच कडे जे प्रेक्षक टक लावून उभे होते ती मॅच आता आपल्याला पाहायला मिळते. अर्थात मेगा फायनलची मॅच काय व्होल्टेज करणार आहोत. दोन्ही टीम्सने लाईनअप देखील करून घ्यायचं. मेगा फायनलची मॅच आहे. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये इथे मात्र टॉस देखील केला जाईल. पाहूया नाणी फेकीस तर पाहू आता इथे मात्र कोणता संघ जिंकणार आहे. आमचे श्रीरामजी मडवी साहेब त्याचबरोबर विवेकजी भालेराव साहेब त्याचबरोबर आमचे जर का आपण बघितलं तर मल्लिक साहेब मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण बघतो. संजयजी गुप्ता साहेब